प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत आंब्याचा मस्त सुगंधी शिरा. इतका टेस्टी की एकदा खाल तर पुन्हा खावं असं वाटेल. आंब्याचा सीझन सुरू झाला आहे आणि आज मी घेऊन आले तुमच्यासाठी झटपट तयार होणारा स्वादिष्ट शिरा. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. साहित्यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा, साखर, वेलची पावडर, दूध आणि मँगोचा पल्प लागणार आहे. म्हणजे मी आंब्याचा गर काढून घेतला आहे. साजूक तुपामध्ये आपण शिरा बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी गावठी तूप घेतलं आहे. हे तूप मी घरीच बनवलं आहे. याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. कढई छान आपण गरम करून घेणार आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. तुपाचा भरपूर आपण वापर करणार आहोत कारण एकदम मऊ असा रसाळ शिरा आपण बनवणार आहोत. तूप छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गरमागरम सुगंधी आणि गोड असा मँगो शिरा आजचा खास गोड पदार्थ तुमच्यासाठी. फक्त काही मिनिटात तयार होणारा आंब्याचा जबरदस्त मँगो शिरा. आंबा म्हणजेच फळांचा राजा आणि त्याच आंब्यापासून बनणारा मँगो शिरा हा एकदम खास सुगंधी आणि मनाला आनंद देणारा गोड पदार्थ आहे. तूप छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक रवा टाकलेला आहे. छान आपण मीडियम फ्लेमवरती हा रवा त्या तुपामध्ये परतून घेणार आहोत. महाराष्ट्रात शिरा हा पदार्थ आधीपासूनच खूप आवडीने खाल्ला जातो, पण त्यात आंब्याची गोडी आणि चव मिसळली की तो अजूनच स्पेशल बनतो. मँगो शिरा हा फक्त एक गोड पदार्थ नाही, तर तो उन्हाळ्याच्या आठवणी, घरचा स्वाद आणि सणासुदीचा आनंद याचं सुंदर मिश्रण आहे. उन्हाळ्यात आंब्याचा सीझन सुरू झाला की प्रत्येक घरात काहीतरी आंब्याचं खास बनवलं जातं. त्यात मँगो शिरा हा एक असा पदार्थ आहे जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. त्याचा रंग आकर्षक, पिवळसर आणि सुगंध एकदम ताजा आणि चव अगदी मऊ, गोड आणि हलकीशी श्रीमंत घेऊन येणारी असते. हा पदार्थ पाहताच तोंडाला पाणी सुटतं आणि पहिल्याच घासात मन खुश होतं. आपण एकीकडे दूध उकळायला ठेवलं आहे. आपण गरम दूध त्या शिऱ्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यासाठी दूध आपल्याला छान गरम करायला ठेवायचं आहे. मँगो शिरा खास करून नाश्त्यासाठी गोड म्हणून किंवा पाहुणचारात दिला जातो. काही ठिकाणी सण, उत्सव, पूजा किंवा खास प्रसंगी हा पदार्थ बनवला जातो. रव्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे, बघू शकता. हा शिरा पटकन तयार होतो आणि दिसायला सुंदर असतो आणि खायला तर अगदी स्वर्गीय लागतो. त्यात असलेला आंब्याचा नैसर्गिक गोडवा आणि सुगंध हा सगळ्यांना वेड लावतो. या पदार्थाची अजून एक खास गोष्ट म्हणजे तो घरगुती आणि पौष्टिकही आहे. रव्यामुळे ऊर्जा मिळते आणि आंब्यामुळे नैसर्गिक गोडवा आणि चव वाढते. त्यामुळे हा पदार्थ खाल्ल्यावर फक्त चवच नाही तर समाधानही मिळतं. दुधाला छान उकळी आली आहे, बघू शकता. गरमागरम मँगो शिरा खाल्ल्यावर जो अनुभव येतो तो खरंच वेगळाच असतो. एकदम घरचं आणि प्रेमाने बनवलेलं आणि मनाला सुखावणारं. लो मीडियम फ्लेमवर आपण 5 ते 7 मिनिट हा रवा छान परतून घेतलेला आहे. छान आपलं दूध सुद्धा उकळलेलं आहे. आता आपण दुधाचा गॅस बंद करणार आहोत. एकूणच मँगो शिरा हा फक्त गोड पदार्थ नसून तो आपल्या संस्कृतीचा, ऋतूचा आणि घरगुती चवीचा एक सुंदर भाग आहे. प्रत्येक घासात आंब्याची गोडी आणि घराचा प्रेमळ स्पर्श जाणवतो आणि म्हणूनच हा पदार्थ सगळ्यांच्या मनात खास जागा बनवतो. शिरा बनवताना लक्षात ठेवायचं आहे, हा आपण लो मीडियम फ्लेमवरच रवा भाजून घेणार आहोत. मँगो शिरा खाण्याचे अनेक फायदे आहेत. पटकन ऊर्जा मिळते. रवा आणि आंब्यामधील नैसर्गिक साखर शरीराला लगेच ऊर्जा देते. थकवा आला असेल तर मँगो शिरा खाल्ल्यावर एकदम फ्रेश वाटतं. पचनासाठी खूप चांगला असतो. रवा हलका असल्यामुळे पचायला सोपा असतो, त्यामुळे हलका गोड पदार्थ म्हणून हा योग्य आहे. आंब्याचे पोषण मिळते. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे डोळे, त्वचा आणि इम्युनिटीसाठी फायदेशीर ठरतो. वजन वाढवण्यासाठी उपयोगी. ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे कारण त्यात कॅलरीज जास्त असतात.
मस्त रवा आपला भाजून झालेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये मँगोचा पल्प टाकायचा आहे. आंब्याचा गर टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये. मूड फ्रेश करतो. गोड पदार्थ खाल्ल्यामुळे मूड एकदम फ्रेश होतो. मँगो शिरोचा सुगंध आणि चव मन खुश करून टाकते. घरगुती आणि सुरक्षित असतो. घरी बनवलेला असल्यामुळे बाहेरच्या मिठाईपेक्षा जास्त हायजेनिक आणि सेफ असतो. छान आपण एकजीव करून घेणार आहोत. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारा मँगो शिरा. यात आंब्याचा पल्प घातल्यावर किती छान रंग आला आहे बघू शकता. घरभर आंब्याचा सुगंध पसरला आहे. आता आपण त्याच्यामध्ये उकळलेलं दूध टाकणार आहोत. छान पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हळूहळू छान आपण एकजीव करून घेऊया. हळूहळू सगळं एकजीव होतंय. टेक्स्चर खूप स्मूथ होणार आहे. हा शिरा खूप सॉफ्ट आणि मऊ तयार होणार आहे. एकदम रिच आणि टेम्पटिंग दिसतोय ना. मँगो शिरा बनवताना टाळायच्या चुका त्या म्हणजे रवा नीट न भाजणे. रवा कमी भाजला तर कच्चा वास येतो आणि जास्त भाजला तर जळकट टेस्ट येते. म्हणून रवा काय करायचा आपल्याला नीट भाजून घ्यायचा आहे. दुसरी चूक टाळायची ती म्हणजे गॅस खूप जास्त ठेवणे. हाय फ्लेमवर केल्यास शिरा पटकन जळतो किंवा चिटकतो. तिसरी चूक टाळायची आहे ती म्हणजे आंब्याचा पल्प उशिरा किंवा चुकीच्या वेळी घालणे. चुकीच्या टायमिंगमुळे टेस्ट बॅलन्स होत नाही. आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. तुम्हाला जेवढा गोड शिरा हवा असेल तेवढी साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. चौथी चूक टाळायची ती म्हणजे दुधाचं प्रमाण चुकीचं ठेवणं. जेवढे रवा घालाल तुम्ही तेवढंच तुम्ही दूध टाका. जास्त झालं तर शिरा पातळ होतो आणि कमी झालं तर कोरडा होतो. सतत ढवळत न राहणे. काही लोक काय करतात ढवळत नाही व्यवस्थित, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये काय होतात गुठळ्या होतात. तूप कमी घातलं तरी सुद्धा शिरा ड्राय होऊ शकतो. 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलेलं आहे. छान वाफ देणार आहोत शिऱ्याला. 5 मिनिटानंतर झाकण काढलं आहे. बघू शकता किती मस्त मऊसर असा शिरा झालेला आहे आपला. आंबा आणि शिरा यांचा हा संगम म्हणजे पारंपरिक आणि आधुनिक चवीचे एक सुंदर मिश्रण आहे. महाराष्ट्रात रव्याचा शिरा खूप वर्षापासून बनवला जातो, पण आंबा घालून बनवलेला शिरा हा वेगळा आणि खास प्रकार मानला जातो. विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा हापूस किंवा इतर गोड आंबे बाजारात येतात तेव्हा हा पदार्थ घराघरात बनवला जातो. मँगो शिराची खासियत म्हणजे त्याचा नैसर्गिक गोडवा आणि सुगंध. साध्या शिऱ्याच्या तुलनेत हा अधिक फ्रेश आणि फळांचा टेस्ट देतो. त्यामुळे ज्यांना जास्त साखरयुक्त मिठाई आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरतो. आंब्यामुळे त्याचा रंगही आकर्षक पिवळसर केशरी दिसतो, जो प्लेटमध्ये खूपच सुंदर दिसतो. गरमागरम मँगो शिरा खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकून गरमागरम हा शिरा सर्व करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.